नमस्कार मित्रमंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता आपण रत्नागिरीला फिरायला आलो आहे. तर कालपासून आपण सगळी सुरू केली आहे. तर आता आपण आलो आहे भगवती किल्ल्यावर. तर तुम्हाला आता मी भगवती किल्ला दाखवतो संपूर्ण, आणि किल्ल्यामध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतं ते आपण बघूया. तर चला तर मग आता आपण बघूया संपूर्ण भगवती किल्ला. तर मंडळी मी आता पोचलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर. तुम्ही बघू शकता समोर माझ्यासमोर रत्नदुर्ग किल्ला. आणि या किल्ल्यानंतर आपण एक बघणार आहोत शिवसृष्टी म्हणून. तर नवीन बनवले शिवसृष्टी म्हणून, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. याच्या बाजूलाच आहे. तर त्या अगोदर आपण बघूया रत्नदुर्ग किल्ला. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि पूर्ण किल्ला तुम्हाला फिरवतो. तर म्हणजे किल्ल्याच्या पायरी चढताना तुम्हाला पहिलेच बघू शकता छत्रपती शिवरायांचं पहिले दर्शन. तर मस्त की कलाकृती आहे. आणि किल्ल्याच्या बाजूला अथांग असा समुद्र आहे, तो सुद्धा दाखवतो. उंचावरून बघायला लय भारी वाटतो जाम. आणि किल्ल्याच्या वरती आलात ना की तुम्हाला बघायला भेटतात हे असे मावळे हत्तीवर आहेत ते. तर मंडळी आता इकडे उंचावरून तुम्ही बघू शकता व्ह्यू किल्ल्याच्या बाजूला. आणि जी शिवसृष्टी आता बांधली होती त्या साईडला आहे. तर हा सगळा व्ह्यू उंचावरून तुम्ही बघू शकता. आणि पहिल्याच प्रवेशद्वारावर तुम्ही हे बघू शकता मावळे जे हत्तीवर आहेत. सुंदर वाटतात ते सगळं बघायला. तर आता आपण जाऊया आतमध्ये, आणि आतमध्ये बघूया भगवती देवीचं मंदिर. आतमध्ये देवीच्या मंदिरात अलाउड नाही आहे व्हिडिओ करायला, तर बाहेरनंच तुम्हाला दाखवतो देवीचं मंदिर. आणि त्यासोबतच किल्ला फिरवतो. किल्ल्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता आपण आलोय किल्ल्याच्या आतमध्ये. आणि किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावरच पहिलं गणपतीचं मंदिर बघू शकता. हे बघा या साईडला आहे. तर हे छोटंसं गणपती मंदिर आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये, आणि आतमध्ये तुम्हाला पूर्ण किल्ला फिरवतो. तर हा किल्ला भगवतीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तर किल्ल्याच्या भोवताली हे असं बघू शकता वातावरण. तर एवढ्यात अजून गर्दी झाली नाही पर्यटकांची, तर थोड्या वेळाने गर्दी होईल. तर आता तुम्हाला लांबूनच दाखवतो मंदिर, जे भगवती देवीचं मंदिर दाखवतो तुम्हाला सुंदर असं. तर आपला भगवा झेंडा बघू शकता मस्तपैकी फडकतोय. आणि किल्ल्याच्या आतमध्ये आलात की हे सुंदर असं आपल्याला देऊ बघायला भेटतं. तर हे मंदिर आहे श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. हे बघू शकता. तर सुंदर असं तुम्हाला आता मी मंदिर वगैरे दाखवलं. तर आता पुढे जाऊया, आणि पुढे किल्ला मस्तपैकी फिरण्यासारखा आहे. तर मंडळी भगवती देवीच्या मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याकडे हा व्हिडिओ करायला अलाउड नाही, त्याच्यामुळे आतमधल्या तुम्हाला व्ह्यू दाखवू शकत नाही, म्हणजे मूर्ती वगैरे दाखवू शकत नाही. तर आता मी किल्ल्याच्या आतमध्येच फिरतो आहे. तर किल्ला भरपूर मोठा असा किल्ला आहे. आणि आता किल्ल्याच्या आतमध्ये ना बोर्ड वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला किल्ला समजायला पाहिजे फिरताना. तर आता तुम्हाला एक समुद्राचा व्ह्यू बघा, मस्त वाटतोय समोरून. तर या ठिकाणी दुपारची गर्दी होते जास्तीत जास्त. पर्यटक वगैरे आता थोड्या वेळाने यायला लागतील. तर आता वाजले असतील 10, आणि आता हळूहळू
पर्यटक गर्दी करतील, कारण पर्यटक किल्ला फिरायला येतात, त्यासोबतच समुद्र बघायला येतात. आता इथे पहिलं तुम्ही बघू शकता बसक्या बुरुज, हे बघा. तर हा आहे बसक्या बुरुज. आणि या किल्ल्याच्या भोवताली सुद्धा ना समुद्र आहे. जसा आपल्या मालवण किल्ल्याच्या बाजूला जसा समुद्र आहे तसा. तर हे बोर्डसुद्धा मस्त लावले, जेणेकरून समजायला आपल्याला बरं पडतं किल्ल्यामध्ये काय काय आहे ते बघायला. आणि किल्ल्याच्या आतमध्ये आलात की तुम्हाला सुरूची झाडं बघायला भेटतात. तर किल्ल्याचा इतिहास असा भरपूर आहे. तर आता मी तो तुम्हाला म्हणजे जास्त करून एवढं सांगू शकत नाही, कारण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तर आता तुम्हाला फक्त मी किल्ला दाखवतो आहे आतमधून काय काय आहे ते. तर समोर आता माझ्या बघू शकता रेडी बुरुज, हे बघू शकता. तर किल्ल्याच्या आतमध्ये आलात ना की अशी झाडं वगैरे तुम्हाला बघायला भेटतात बघा, हे बघा. आणि तेव्हाची एक किल्ले बांधण्याची एक मेंटॅलिटी तुम्ही बघू शकता, किती उंचावरती किल्ला आहे. आणि आता किल्ल्याच्या पाठीमागे तुम्ही आता हा समुद्र बघू शकता, हा बघा. आणि जो खाली व्ह्यू आहे ना तो सेम मरीन ड्राईव्हला आल्यासारखं फील होईल तुम्हाला. तर तिकडे आपण जाऊया थोड्या वेळाने. तर इकडे भरपूर पब्लिक बसायला वगैरे येतात. सुंदर असा सनसेट वगैरे इथे सुद्धा बघायला भारी वाटतं समुद्राचा. तर त्यासोबतच इथे बसलात ना की समुद्र बघायला उंचावरून जाम भारी वाटतो. तर हे बघू शकता, बसण्यासाठी मस्त आहे. आणि बाजूला तुम्ही पूर्ण बघू शकता किल्ल्याच्या मागच्या साईडला सगळीकडे समुद्र आहे. तर भरपूर असा क्षेत्रफळाने असा मोठा किल्ला आहे हा, आणि रत्नागिरीमधील फेमस किल्ला. तर आता इथून बघूया एक समुद्राचा व्ह्यू. तर होड्या वगैरे आहेत बघा, तिकडे गेल्यात लांब लचक. तर मस्त वाटतं व्ह्यू. तर अजून पुढे जाऊया. तर अजून तर पब्लिक कोण दिसत नाही, कारण सकाळीच एवढं कोण पब्लिक येत नाही. 11च्या नंतर पब्लिक चालू होते इकडे यायला. तर तुम्हाला आता सकाळचं वातावरण दाखवतो मस्तपैकी किल्ल्याच्या आतमधलं. तर अजून बरीच ठिकाणं आपल्याला कवर करायची आहेत, पण म्हटलं आधी अगोदर आपण किल्ला पूर्ण करूया. आणि मग किल्ल्याच्या बाहेर जे तुम्हाला शिवसृष्टी म्हणून नवीन बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर. बोट बारकी तर मंडळी आता मी चलत पुढे आलो आहे. आणि आता पुढे तुम्हाला अजून एक बुरुज बघायला भेटणार आहे. आणि इकडे वाटतं पब्लिक आहे, पब्लिकचा आवाज इकडे येतो या साईडला. कारण शाळेचे विद्यार्थी वगैरे या साईडला जातात फिरायला. तर या साईडला वाटतं शाळेची सहल वगैरे आली, त्याच्यामुळे मुलांचा वगैरे आवाज येतोय. तर इथे एक अजून बुरुज आहे, आणि तिथून व्ह्यू मस्त दिसतो समुद्राचा. तर मी आता मंडळी पोचले मार्के बुरुजकडे. हे बघू शकता समोर इकडे सुद्धा हा बोर्ड लावला आहे. आणि आता इथून समुद्राचा व्ह्यू बघूया आपण कसा दिसतो ते. तर हा बघा, तर हळूहळू सूर्य जसा वर येईल ना तर अजून क्लिअर दिसेल समुद्र.
तर आता तुम्हाला पुढे धुकं आल्यासारखं वाटतं, पण ती पट्टी पूर्ण दिसणार आहे समुद्राची. नंतर हळूहळू. तर आता अजून पुढे जाऊया. तर इकडे जरा गोंगट चालू आहे मुलांचा. तर आपण बघूया, जाऊया पुढे आणि किल्ला पूर्ण तुम्हाला फिरवतो मी. तर इकडे या साईडला शाळेची मुलं आली आहेत, त्याच्यामुळे आवाज येतोय भरपूर. आणि इथून एकदा नजारा बघूया आपण समुद्राचा. हा बघा, मस्त वाटतोय. हे बघू शकता किती क्लीन पाणी आहे बघा समुद्राचं. तर मंडळी, हा किल्ला कोणी कोणी व्हिजिट केला ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओंना सपोर्ट करा. तर अजून रत्नागिरीमधले काही हिडन प्लेस आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर म्हणजे तुम्ही समोर बघू शकता की बघा, इकडे आता आले शाळेची मुलं, त्याच्यामुळे इकडे आवाज आहेत. तर आता हळूहळू लाईन वाईज निघतात वाटतं ते. हे समोर बघू शकता. तर म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण नक्की किल्ला पूर्ण बघा. अजून आपल्याला किल्ला बघायचा आहे या साईडला. तर मंडळी, आता मार्क्या बुरुजकडून आता मी आलो वेताळ बुरुजकडे, आणि तुम्हाला आता दाखवतो मी वेताळ बुरुज. तर समोर बघू शकता वेताळ बुरुजाकडून आता हा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडून. हा बघा. तर हा जो तुम्ही व्ह्यू बघताय हा वेताळ बुरुजकडून व्ह्यू आहे. आणि किल्ल्याच्या भोवताली ना सगळीकडे तुम्हाला बुरुज पाहायला भेटतात. तर आता मी आलो आहे बघा वेताळ बुरुजकडे, आणि वेताळ बुरुजच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता मस्त वाटतं व्ह्यू. आणि आता तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो, तर मस्तच आहे. तर ही बुरुज बघू शकता, आणि हा मस्तपैकी नजारा वेताळ बुरुजामधून. हा बघा किती भारी वाटतोय बघा समुद्र. निळाशार पाणी आणि ग्रीन झालंय बघा मस्तपैकी. तर मस्तपैकी तुम्हाला आता व्ह्यू दाखवला वेताळ बुरुजकडून. तर आता आपण जाऊया पुढे, आणि किल्ला बघू शकता, एक नंबर किल्ला आहे. तर किल्ल्यावरती नक्की व्हिजिट करायला या सर्वांनी. तर तुम्हाला हा किल्ला फिरायला नाही म्हटलं तरी 2-3 तास तर जाऊ शकतात, म्हणजे पूर्ण व्यवस्थित किल्ला फिरलात तर. तर आता इथून एक आपण व्ह्यू बघूया. तर ह्या बुरुजामधून व्ह्यू बघायला भारी वाटतं बघा. आणि शिवसृष्टी जी बांधली आहे ना ती या साईडला आहे, समोर बघा दिसते ती. मस्तपैकी तुम्हाला आज किल्ल्यामधून जरा व्ह्यू वगैरे दाखवले व्यवस्थित. आणि या साईडला सगळीकडे गावं आहेत. समोर आंब्याची बाग वगैरे आहे कलमाची, हे बघू शकता. तर आता आपण जाऊया अजून पुढे. तर मंडई, किल्ल्यावरती आलात ना तर कुठल्याही प्रकारची घाण वगैरे करू नका, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकू नका शक्यतो. कारण आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याचं म्हणजे पावित्र्य आपणच राखायचं आहे. त्याच्यामुळे कृपया करून जेव्हा किल्ल्यावर तुम्ही याल ना तेव्हा ही बाटल्या वगैरे टाकू नका प्लास्टिकच्या. जर तुम्ही आणलात त्या आणि पाणी पिऊन तुमचं झालं वगैरे असेल तर सोयीस्कर ते तुमच्या बॅगेमधूनच रिटर्न न्या, किंवा खाली कचराकुंडी असते तिथे टाकलात तरी चालेल. कारण किल्ल्यावरती अशी घाण वगैरे बरं वाटत नाही. कारण आपल्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी काय करून ठेवले ते बघू शकता तुम्ही. छत्रपती शिवराय जरी नसले तरी आजही म्हणजे पिढ्यानपिढ्या त्यांचं जे नाव आहे ना ते असंच अमर राहणार आहे. आता तुम्ही हे किल्ल्यावरूनच बघू शकता. तर आताचे बांधकामं तुम्ही बघू शकता, आणि तेव्हाचे बांधकाम तुम्ही बघा. आत्ता जसे आहेत तसे उभे आहेत, काही याच्यात बदल केला वगैरे नाही. तर किल्ला भव्य मोठा असल्या कारणाने ना तुम्हाला 2-3 तास जातात. तर मी सुद्धा आता
हळूहळू तुम्हाला सगळं काही दाखवतो आहे, कारण व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे, पण तुम्हाला सगळं काही दाखवायला भेटतं. त्या आतमध्ये बघू शकता ही तुम्ही झाडं. आणि आता किल्ल्याचा एक तुम्हाला इथून एक बुरुज दाखवतो, तो मगाशी बोललो वेताळ बुरुज. एकदा पाठीमागून जरा त्याचा व्ह्यू दाखवतो छानसा. आणि इथून तुम्ही आता समुद्र बघा सुरूच्या झाडामधून. हा बघा, तर हा जो आहे ना तो किल्ल्यामधला वेताळ बुरुज आहे. आणि त्या बुरुजामधून बघताना समुद्र जाम भारी वाटतो. हा बघा, तर मस्तपैकी तुम्हाला एक किल्ल्याचा आतमधून समुद्राचा एक नजारा दाखवला. तर आता आपण जाऊया पुढे. किल्ला तिथे संपतो पुन्हा भगवतीच्या मंदिराकडे. आणि इथून तुम्हाला सुद्धा दिसतो मंदिराचा. तर जाऊया पुढे अजून. तर इथे जरा सावळी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सावळी दिसते, एकदम क्लिअर दिसणार नाही. तर अजून जरा थोडं पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला आता तिकडचा बुरुज दिसेल, जो समोरून जेव्हा आपण एंट्री मारतो तो. तर झाडं वगैरे भरपूर असल्याकारणाने तुम्हाला बाहेरचं व्यवस्थित हे दिसत नाही बुरुज वगैरे. आता इथे तुम्ही बघू शकता समोरच्या बुरुजाजवळ ना इकडे कलमं वगैरे वाढली आहेत बघा. आणि हा बघू शकता मंदिराचा कळस या साईडला. तर मंदिर सुद्धा छान आहे, एक नंबर मंदिर आहे. तर आता मी आलो आहे वाघ्या बुरुज. हा बघू शकता इथे नाव सुद्धा दिलं आहे. तर आता वाघ्या बुरुजकडून जरा आपण व्ह्यू बघूया. तर हा बघू शकता वाघ्या बुरुजच्या खाली तुम्ही बघितलं नाही, ही कलमाची झाडं तुम्ही बघू शकता. हे बघा हिरवीगार. आणि इथून शिवसृष्टीचं तुम्हाला नजारा बघायला भेटतो. तर जाऊया शिवसृष्टीमध्ये सुद्धा मस्त बनवलं आहे, एक नंबर. तर बघण्यासारखं आहे. आणि छत्रपती शिवरायांची आठवणी तिथे आहेत, तर आपण तिथे सुद्धा जाऊया बघायला. तर मंडळी आता इथे किल्ला संपतोय आता पुढे, म्हणजे आपण भगवती मंदिरच्या बाजूला येतोय आता. तर आता मंडळी मी आता आलो आहे भगवती मंदिरच्या बाजूला. हे बघू शकता छोटीशी घुमट वगैरे आहे. आणि इथे आहे भगवती देवीचं मंदिर या साईडला समोर. तर इथे किल्ला संपतो. ते इथून बघूया आपण जरा कुठली मूर्ती आहे. तो श्रीदेव खंडोबा बघू शकता. आणि समोर आहे आपल्या भगवती देवीचं मंदिर. तर इथे कुठलं बोर्ड बघूया, श्रीदेव खंडोबा मंदिर. तर मंडळी इथे किल्ला संपतो. तो अजून एक बुरुज आहे वाटतं. तर या साईडला आहे गणेश बुरुज. हा बघू शकता. तर मंडळी हा आहे गणेश बुरुज. कारण गणपतीचं तुम्ही मंदिर बघितलं, जेव्हा फ्रंटला जेव्हा एंट्री मारतो आपण तेव्हा गणपतीचं तुम्हाला मंदिर बघायला भेटतं. तर जास्तीत जास्त तुम्हाला मी दाखवला किल्ला. तर किल्ला कसा वाटला नक्कीच एक कमेंट करून सांगा आणि लाईकसुद्धा करा. तर मंडळी एकदा तुम्हाला मंदिर दाखवतो जरा तिकडून जाऊन त्या साईडने. तर मी आता खंडोबा मंदिराच्या बॅक साईडने जातो आहे मंदिराकडे भगवती देवीच्या. तर आतमध्ये अलाउड नाही, पण तुम्हाला जरा बाहेरून मंदिर फिरवतो व्यवस्थित. आणि बाजूला वाटतं टॉवर वगैरे बांधलेत.
तर या साईडला बघू शकता हे मंदिर. तर मंदिरामध्ये जत्रा वगैरे असते आणि जत्रेला अफाट अशी गर्दीसुद्धा होते. तर भरपूर गर्दी पाहायला भेटते इथे. भरपूर म्हणजे इथे सगळं पॅक असतं आणि भजनं वगैरे होतात या मंदिरामध्ये. तर बघू शकता भगवती देवीचं मंदिर आणि बाजूला तुम्ही बघू शकता पुरातन वृक्ष आहे वाटतं. हा बघा सगळं जागा सुद्धा बघू शकतो मस्त वेगळी. आणि हा आहे श्रीदेव होदेव आणि श्रीदेवी भगवतीची बसण्याची बैठक ही इथे बघू शकता. हे बघा आणि मंदिर बघा. तर सुंदर असं मंदिर. आता तुम्हाला दीपमाळे जवळ येतो एकदा. तर मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ करायला, तर बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मंदिर. तर मंदिराच्या दीपमाळ्याच्या तुम्ही समोर आलात ना की तुम्ही बघू शकता दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचं स्टॅच्यू बघू शकता तुम्ही. हा बघा. तर म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला आज दाखवलं मी मंदिर वगैरे आणि संपूर्ण किल्ला वगैरे तुम्हाला आज फिरवलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर मंडळी मी आता उतरलो किल्ल्याच्या खाली. तर आताच मी समोर बघू शकता हे समोर वेताळ बुरुज आणि वेताळ बुरुजाकडून तुम्हाला मी दाखवला वरून व्ह्यू. तर आता वेताळ बुरुजाच्या बरोबर एक्झॅक्ट समोर खाली आलो आहे आणि आता खाली तुम्ही बघू शकता हा व्ह्यू एक नंबर वाटतो आहे बघा. आणि आता उभं राहायला पूर्वी असं हे जागा वगैरे केलेली नव्हती व्यवस्थित सेफ्टी म्हणून. तर आता तुम्ही इकडे बघू शकता समुद्राचा व्ह्यू. इथे उभं राहून सुद्धा आपल्याला मस्तपैकी बघायला भेटतो. तर आता आपण जाऊया पुढे चालत. तर हे बघू शकता हे पहिलं काहीच नव्हतं, ही पूर्ण सपाट जागा होती. तर आता सेफ्टी म्हणून उभं राहण्यासाठी हे सर्व केलेलं आहे की जेणेकरून लोकांना उभं राहते आणि मस्तपैकी सनसेटचा आनंद घेता येणार आहे. आणि मस्तपैकी आनंद घेतात सुद्धा इकडचे लोक जे रोज फिरायला येतात ते. तर आता इथून समुद्राच्या लाटा बघा मस्त वाटत आहेत. आणि आपले कोकणातले समुद्र तर एक नंबर. हा बघा आता हाच व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्त वाटतोय. तर आता आपल्याला बघायची आहे शिवसृष्टी. तर शिवसृष्टी आहे या साईडला हे बघा. तर शिवसृष्टीच्या समोर इथे उभा राहून तुम्ही हा व्ह्यू सगळा बघू शकता. तर मंडळी मस्तपैकी तुम्हाला किल्ला वगैरे फिरवला आहे. तर किल्ला तुम्हाला कसा वाटला एक नक्कीच कमेंट करून सांगा आणि या किल्ल्यासाठी नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शिवप्रेमीपर्यंत नक्की पोचवा. तर जे शिवप्रेमी असतील ते नक्कीच येणार हा किल्ला बघायला. तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच एक कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त तुम्हाला मी भगवती किल्ला दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर चॅनलवरती कोण नवीन आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओना. तरच मला मोटिवेट भेटेल अजून व्हिडिओ करायला. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि भगवती किल्ला तुम्हाला कसा वाटला एक नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.